Audio Jungle. अस्सलाम वालेकुम, आदाब, जय हिंद। 24 टीवी न्यूज़ नेटवर्क में आप सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत है। मैं हूं शेख सलमान। चलिए जानते हैं आज की खबर। खंदार में ईद मिलादुन नबी और गणेश उत्सव के मौके पर एक अहम शांतता मीटिंग रखी गई थी। मीटिंग डॉक्टर अश्विनी जगदाब, डीवाईएसपी कंधार, एसडीएम अरुणा संगनवार और कंधार पीआई जादव ने रखी थी। इस मीटिंग में सभी समाजी और सियासी लोग मौजूद थे। इस मीटिंग में हिंदू मुस्लिम एकता की बात की गई और साथ ही साथ डीजे मुक्त अभियान भी चलाया जाएगा। अगर आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियोस को लाइक करें और ज़्यादा से ज़्यादा शेयर करना ना भूलें। अगर आज आप हमारे फेसबुक पेज पर वीडियो देख रहे होंगे तो ये पेज को फॉलो करना ना भूलें। तोडला तर त्यासाठी सुद्धा आम्ही हजर आहोत त्याच्यावरती वचन बसायला। आपले 99.99 लोक हे सगळे कायदा पालन करणारेच असतात, पण कोणतरी एक चुकून विजन घालतं आणि त्याच्यामुळे वातावरण बिघडतं। जसं मॅडमनी सांगितलं की ते जेव्हा मिरवणूक निघते त्यावेळेस स्वागत करायला सगळे समाज बांधव असतात, पण कोणाचा काही उद्देश नसतो, तर चुकून कोणीतरी काहीतरी खडा टाकायचा प्रयत्न करतो, वातावरण बिघडतं। तर त्यांनाही आपल्याकडनं मेसेज जावा की चुकीचं काही झालं तर खपवून घेतलं जाणार नाही। आणि मॅडमने ज्या प्रिकॉशनरी मेसेज दिल्या त्या गेल्या वेळेसही पाहिलं मी 2-3 खूप मोठ्या घटना दिल्या। त्यास मी पोलीस उपनिरीक्षक गृह असल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये मला तर बिलोलीला घटना घडली, नामतीतला घडली, ती बिलजट पडते। एवढा मोठा आनंद असतो आणि मग एखादा अल्पवयीन मुलगा पाण्यात वाहून गेला, म्हणजे छोट्याशा चुकीमुळे जे प्रिव्हेंट करतात, म्हणजे असं नसतं की आता नैसर्गिक आपत्ती आहे प्रिव्हेंट नाही करू शकत, पण हे आपल्या हातात असतं। आपण थोडी प्रिकॉशन्स घेतली की जी गणपती मंडळाचे आयोजक पण असते ना याच्यामध्ये मिरवणूक, तर आपण थोडंसं भान राखूया त्यावेळेस की जी काही आपली गणपती उत्सव साजरा होणार आहे, हा माझं म्हणणे जितका करता येईल। मी आज सकाळी आमच्या 2-3 इंचाशी बोलले की एक गाव एक गणपती, प्रदूषण मुक्त, ध्वनी प्रदूषण मुक्त, आणि महिला, मुले आणि वृद्धांना या तिन्ही जे आपले व्हल्नरेबल सेक्शन असतात सोसायटीचे, त्यांना स्नेही असणारा आणि पर्यावरण पोषक असणारा गणपती। त्यामुळे मला हे आव्हान करते, इथं जर गुलाल विक्रेते तर गुलालच्या ऐवजी गुलाबाची फुलं टाकून, गेल्यास आपण नांदेड ग्रामीणला तो प्रयोग केला होता, नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये। तिथे गुलाल नाही उधळला गेला, तिथं आपण गुलाबाची फुलं उधळली। आपण तसा प्रयत्न करूया मिरवणुकीच्या दिवशी की आपली जी मिरवणूक असेल तिथं कोणताही गुलाल न उधळता गुलाबाची फुलं उधळूया। ध्वनी मर्यादा आम्ही सांगण्याऐवजी तुम्हीच ठरवा। आपल्याच घरात मुलं आहेत, आपल्याच आई बाबा आहेत, तर त्यांना तो त्रास होतो हे सांगायचं नाही। कितीतरी घटना आहेत, म्हणजे फॅक्ट्स आहेत ऑन रेकॉर्ड की लहान बाळ आहे आणि ते डीजेच्या साऊंडनी त्याची आयुष्यभराची ऐकण्याची क्षमता कमी होऊन जाते। ते कधी रेकॉर्डवर येत नाही, मोजलं जात नाही, त्यामुळं ते इतकं आपल्या लक्षात येत नाही, परंतु तो आयुष्यभर त्याला झालेला त्रास असतो, त्याला आपण जबाबदार असतो। त्याच्यामुळं डीजे मुक्त गणेशोत्सव हाही आपण एक संकल्प करूया। सर्व आयोजक मंडळांना माझं आव्हान आहे की गुलाल मुक्त आणि डीजे मुक्त असा गणपती उत्सव आपण साजरा करूया। तुम्ही पुढे या आणि आणखी आता ज्या 2-3 घटना घडल्या महिलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत, त्या दृष्टीने सुद्धा एक पॉझिटिव्ह मेसेज। गणपती उत्सव निर्माण जेव्हा झाला, सुरुवात झाली, त्याच्या आधी घरात गणपती होता, तो दारात आला किंवा चौकात आला, त्याचा उद्देशच हा होता की कोणता तरी चांगला मेसेज, म्हणजे प्रबोधनाचा मेसेज ठिकाणा द्यायचा होता लोकांना ठिकाणा। आताही तो भाव घेऊन आपण गणेशोत्सव साजरा करूया। यावर्षी मला असं वाटतं की महिलांची सुरक्षितता हा जर तुम्हाला ठेवता आली, महिलांची, मुलांची सुरक्षितता आताच्या ज्या घटना घडल्या त्या पाहता, तर खूप चांगलं होईल। म्हणजे तुम्ही सर्व आयोजक मंडळांनी ठरवली मिरवणुकी दरम्यान सुद्धा आणि जे तुम्ही देखावे करता, जो काही मेसेज देतात, हा दिवस ही खूप मोठी एनर्जी आहे। मला वाटतं जे कार्यकर्ते असतात त्यांच्यासाठी ती पर्वणी असते, वर्षभरातली पर्वणी असते, वाट पाहत असतो। जसं घरातल्या आणि बऱ्याच लोकांना घरातल्या गणपतीपेक्षा जास्त उत्साह तो करते। आपण स्पर्धा घेऊया मॅडम, जर आपली परवानगी असेल तर नंबर काढूयात। 1, 2, 3 आपण ज्या 2-3 गोष्टी बोलतोय, पर्यावरण पूरक गणपती, गुलाल मुक्त आणि ध्वनी प्रदूषण डीजे मुक्त गणपती, आणि एक चांगला संदेश देणारा, म्हणजे तुमचे देखावे, सजावट जे काही असेल त्याच्यातून एक चांगला संदेश देणारा, अशा 3-4 निकषांवरती आपण काम केला तर आपण
नक्कीच अशी एखादी स्पर्धाही घेऊयात. मला सर्वांना आव्हान आहे की हा सुख करता येतो आपल्याकडे, तो आपलं सगळं दुःख हरण करणार आहे. ती मेन फिलॉसॉफी आपण लक्षात ठेवूया. टिळकांना आठवूया, टिळकांनी का गणपती उत्सव साजरा सुरुवात केली होती. आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी मी पाहिलं, मी SD ऑफिसला होते, ईद मिलाद गेल्या वर्षी असं झालं होतं की विसर्जनाच्या वेळेसच ईद मिलाद आणि आपल्या दोन्ही समाज बांधवांनी मला खूप कौतुक वाटलं की खूप सामंजस्याने तो विषय त्यावेळेस की वेगळ्या वेगळे दिवस ठरवले गेले की मिरवणूक एका वेळी ओव्हरलॅपिंग नको व्हायला. त्यावेळी आपण ते सामंजस्य दाखवूयात. गेल्या वेळी आपल्या पूर्ण नांदेड जिल्ह्याचा जो गणेशोत्सव होता आणि ईद मिलादची साजरी करणं, हे दोन्ही अगदी शांततेत आणि अगदी उत्साहात आनंदात साजरं झालं. त्याच भावनेनं, तेवढ्याच उत्साहात, तेवढ्याच आनंदात, परंतु कायद्यात राहून, कायद्याचं पालन करून आपण हा गणेशोत्सव आणि ईद मिलाद साजरी करूया. कोणीही आक्षेपार्ह गाणं लावणार नाही. त्यामुळे डीजेचा वापर होणार नाही, कोणतंही आक्षेपार्ह गाणं लावणार नाही. तुम्ही सगळे आमचे पोलीस मित्र आहात. आता आमचे पोलीस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फार कमी संख्या आहे, खूप अधिकारी अंमलदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे हे जे मंडळाचे आयोजक आहेत हे तिथले पोलीस विदाऊट वर्दीत नसणारे पोलीस आहेत. याच भावनेतनं तुम्ही तो मंडळाने त्या गणपतीचं जे सजावट आहे किंवा जे तुमचं डेली कारवाई ती करायची. तिथं प्रत्येक ठिकाणी आमचा अधिकारी अंमलदार पोहोचू शकत नाही. तिथं कायद्याचं रक्षण करणारा जो पोलीस आहे हा विनावर्दीचा तुम्ही असणार आहात. समजते आयोजक कोण कोण आयोजक मंडळ आहे? प्लीज हात वर कराल का? किती आहेत मला एक अंदाज येईल आयोजक मंडळाचं? हे समोर बसलेले पोलीस पाटील आहेत का? अच्छा, हा मेसेज जाईल पोलीस पाटील सगळ्या गावांमध्ये? तुमची बैठक होईल आज संध्याकाळी? एक बैठक घेऊया, काही हरकत नाही, एक बैठक घेऊया. जितके आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज